तर सर्वांनी लक्षात घ्या, गुरुपौर्णिमा तर आपण काय करायचं बाबा, त्या गुरुचं नामस्मरण चिंतन करायचं न विसरता. अलग तर सर्वांनी न विसरता काय करायचं, चिंतन करायचं. ओम दत्तशीले ओम दत्तशीले ओम दत्तशीले ओम शिले ओम शिले ओम शिले ओम सद्गुरु महादेव दत्तशीले सद्गुरु महादेव दत्तशीले ओम सद्गुरु महादेव दत्तशीले ओम तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत आखे झोळी पुणे स्वान नित्य गाना नित्य गाना माता शोभे जता भार अंगिरे बोते सुंदर अंगिरे बोते सुंदर शंख चक्र गदाती पायी खरा वादर जती पायी खरा वादर जती तुका माने दिगंबर पाया माझा नमस्कार पाया माझा नमस्कार पाया माझा नमस्कार पाया माझा नमस्कार पाया नमस्कार पाया माझा नमस्कार माझ्या खंड जगावची खंड जगावची खंडेश्वरी माता माझ्या खंड जगावची खंड जगावची खंडेश्वरी माता कृपा करी भक्तावरी खंडेश्वरी माता कृपा करी भक्तावरी खंडेश्वरी माता माझ्या खंड जगावची खंड जगावची खंडेश्वरी माता माझ्या खंड जगावची खंड जगावची खंडेश्वरी माता जय माता खंडेश्वरी माता खंडेश्वरी माता भक्त संकटी पडता रक्षण करशी माता भक्त संकटी पडता रक्षण करशी माता माझ्या खंड गदावती खंड गदावती खंडेश्वरी माता माझ्या खंड गदावती खंड गदावती खंडेश्वरी माता हनुमंत माने ब्रह्मा
हनुमंत माने तुम्हा मनोभावे करा सेवा तया पावे माता मनोभावे करा सेवा तया पावे माता माझ्या अंग गजावती खंडेश्वरी माता माझ्या अंग गजावती खंडेश्वरी हरी विठला देवा पांग फिटला दत्त महाराजा गुरु भेटले दत्त महाराजा गुरु भेटले दत्त महाराजा गुरु भेटले दत्त महाराजा गुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला मच्छिंद्रनाथा गुरु भेटले मच्छिंद्रनाथा गुरु भेटले मच्छिंद्रनाथा गुरु भेटले मच्छिंद्रनाथा गुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला रेवण सिद्धनाथ महागुरु भेटले रेवण सिद्धनाथ महागुरु भेटले रेवण सिद्धनाथ महागुरु भेटले रेवण सिद्धनाथ महागुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला स्वामी समर्थ गुरु भेटले स्वामी समर्थ गुरु भेटले स्वामी समर्थ गुरु भेटले स्वामी समर्थ गुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला नृसिंह सरस्वती स्वामी अम्मा गुरु भेटले 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 हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला श्री वल्लभ स्वामी आमा गुरु भेटले 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 हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला संत ज्ञानेश्वर गुरु भेटले संत ज्ञानेश्वर गुरु भेटले संत ज्ञानेश्वर गुरु भेटले संत ज्ञानेश्वर गुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला संत तुकाराम गुरु भेटले संत तुकाराम गुरु भेटले संत तुकाराम गुरु भेटले संत तुकाराम गुरु भेटले हरी विठला देवा पांग फिटला देवा पांग फिटला खंडेश्वरी माता गुरु भेटल्या खंडेश्वरी माता गुरु भेटल्या
खंडेश्वरी माता गुरु भेटल्या, खंडेश्वरी माता गुरु भेटल्या. हरी विठला, हरी विठला, देवा पांग पिटला, देवा पांग पिटला. सद्गुरु मेरे महाराज गुरु भेटले, सद्गुरु मेरे महाराज गुरु भेटले, सद्गुरु मेरे महाराज गुरु भेटले, सद्गुरु मेरे महाराज गुरु भेटले. हरी विठला, हरी विठला, देवा पांग पिटला, देवा पांग पिटला. शंकर दत्त शिले गुरु भेटले, शंकर दत्त शिले गुरु भेटले, शंकर दत्त शिले गुरु भेटले. आणि गुरुपौर्णिमा कशासाठी साजरी केली जाते तर तुम्हाला माहिती की जीवनाच्या वाटेवर आपण चालत असताना आई वडील आपले गुरु असतात. त्यांचे एवढे उपकार आहे की लहानाचं मोठं करून तुम्हाला या ठिकाणी स्टेबल करणं आहे, तुम्हाला पंख फुटणं, तुम्ही उंच या ठिकाणी आकाशामध्ये भरारी मारण्याचं काम ह्या तुमच्या आई वडिलांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आज जो आहे आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आला का? दुसरं या ठिकाणी ते आई वडिलांनी तुम्हाला संस्कार केलं, लहानाचं मोठं केलं आणि नंतर मग तुम्ही शाळेत जायला लागला, तिथं या ठिकाणी शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत, आलं का, ते सुद्धा गुरु आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांना संस्कार केले, परंतु या ठिकाणी संस्कार करताना ज्ञानार्जन देण्याचं एक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण प्राध्यापक, अनेक वेगवेगळ्या पदावर या ठिकाणी ही मुलं गेलेली आहे. ती कोणामुळं तर त्या शिक्षकामुळं. आणि मग त्या शिक्षकांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हे दिवस आहे, लक्षात ठेवा. आणि मग राहिला प्रश्न या ठिकाणी, मग तिथं आपण या दत्त मंदिरामध्ये आलोय की जे काही साधू संत ऋषीमुनी होऊन गेले, की तुम्हाला या ठिकाणी शिक्षकाने तुम्हाला भौतिक ज्ञान दिलं, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिला, पोटाची दिवभर खाली कशी भरायची त्याचं शिक्षण तुम्हाला त्या शिक्षकांनी दिलं. परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जे सद्गुरू जे असतात, आज काही पौर्णिमा या ठिकाणी शंकर दत्त शिले महाराज असतील किंवा माझे सद्गुरू हिंगमेर महाराज असतील, लक्षात घ्या. तर या गुरूंची, साधू संतांची, ज्ञानेश्वरांची, निवृत्तीनाथांची, संत तुकाराम महाराजांची, या साधू संतांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि हा दिवस जो आहे हा या ठिकाणी तो तुम्हाला सांगायचं की व्यासाचा जन्म या ठिकाणी महान अशा प्रकारचे ऋषी होऊन गेले, व्यासाचा गाढा अभ्यास झालेले. आणि म्हणून या ठिकाणी जिथं जिथं धर्मजय जर संकटात पडला तिथं या ठिकाणी हे ज्ञान या ठिकाणी पोचवण्याचं काम ह्या ऋषी मुनींना या ठिकाणी समाजाला सन्मार्ग दाखवण्याचं काम, की परमेश्वर काय आहे, त्याला कसं भेटायचं, आपला उद्धार कसा करून घ्यायचा, आलं का लक्षात, ही साधू संतांनी या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी सामान्य तुम्हाला आम्हाला काय कळला, ज्यांनी घेतलं लक्षात घ्या की त्याला देव कळला, लक्षात घ्या की परमेश्वर काय आहे, की मुक्तीचा मार्ग या ठिकाणी दाखवण्याचं काम या साधू संतांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्याचा उतराई होण्याचा या ठिकाणी काय आहे, आज हा दिवस आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी गुरु जेव्हा असतो, लक्षात घ्या की बघा, दत्त माझा गुरु, आलं का लक्षात, दत्त माझी आई, दत्त माझा पिता. म्हणजे या ठिकाणी दत्त महाराज हे आपली आई आहे, आपले वडिली आहेत, लक्षात घ्या. आलं का? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे या ठिकाणी तिन्ही रूप आहेत, लक्षात घ्या की दत्त महाराजांनी काय केलं की ब्रह्मदेवाचं ते रूप बघा दत्त महाराजांचं, त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, सृष्टी हे निर्माण केली, लक्षात घ्या. झाडं झुडपं समुद्र आहे का नाही, सगळं आपल्याला जे जे काय पाहिजे, लक्षात घ्या, ज्या जीवाला जगायचंय त्या गोष्टी या ठिकाणी काय केल्या, या ब्रह्मदेवाने दिले, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आपली या ठिकाणी आई आहेत, लक्षात घ्या. दत्त महाराज ही आपली आई आहे. आई काय करते, लक्षात घ्या, आईचं भव्य न दिव्य प्रेम असतं, लक्षात घ्या, जगाकडे या ठिकाणी पाहण्याचं. आता इथं तुम्ही येताय, लक्षात घ्या, मी येतोय तर माझ्या सुद्धा मोठी जबाबदारी आहे. या माता, मी या ज्या महिला वर्ग येतो, लक्षात घ्या, त्याला या ठिकाणी आपण मातेप्रमाणे या ठिकाणी वागवून दिले पाहिजे, की तीच यामध्ये माझ्यापेक्षा जी मोठी जी आहे ती माझी आई आहे, लक्षात घ्या. माझ्या वयाची जी आहे माझी बहीण आहे, आणि माझ्यापेक्षा लहान आहे, आला का लक्षात, ती माझी मुलगी आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी माया प्रेम जो देतो त्याला गुरु म्हणायचं, लक्षात घ्या. नाही तू तिला गुरुच म्हणू नका. आज बघितलं किती अन्याय अत्याचार चाललाय, तुम्हाला दिसतोय.
त्याला या ठिकाणी त्या अशा या ठिकाणी भोंदू करणारे जे काय साधू तुकाराम महाराजांनी फार मोठं टीकास्त्र या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं, ऐका ना, की स्वतःची पोटाची इतबर गडबड करण्यासाठी काही अन्याय अत्याचार या ठिकाणी करताना दिसतात. तर या ठिकाणी याला या ठिकाणी का गुरु म्हणत नाहीत, लक्षात घ्या. गुरु असावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगतोय की आम्ही शाळेमध्ये असताना सुद्धा जी मुलं येतात, माझी जोडीदार बोलून सर असते, आम्ही सर्वच टीम, लक्षात घ्या की तिथं तुम्ही या ठिकाणी आई वडील तुम्ही त्या मुलाचं तुमचं सांभाळ करता, शाळेत पाठवता, परंतु तिथनं या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती मुलं आमच्यावरच या ठिकाणी सोपवलेली असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक लक्षात घ्यायला साक्ष लक्षात घ्या. या मुली सुद्धा मुलं त्यांनी आम्ही त्यांचं आई झालो, आम्ही त्यांचं वडील झालो, लक्षात घ्या. त्यांचं भाऊ बहीण सगळं जे काय आम्ही त्यांचं झालो आणि त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं संस्कार देण्याचं, चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं या ठिकाणी काम केलं, लक्षात घ्या. आलं का लक्षात? हे याची फार जबाबदारी असते. आणि मी तुम्हाला म्हणून सांगतो, मी सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या, इथं तुम्ही मंदिरामध्ये आहात की मी तुमची आई म्हणून, लक्षात घ्या, पुरुष मंडळी असतील किंवा स्त्री मंडळी असतील, की तुमची आई म्हणून तुम्हाला भव्य दिव्य आभाळासारखं प्रेम देण्याचं या ठिकाणी माझ्या गुरूंनी या ठिकाणी मला काय शिकवून दिलेले, आलं का लक्षात? की ती या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत, लक्षात घ्या, हे भव्य दिव्य असं प्रेम देऊन तुमचे जे या ठिकाणी प्रश्न समस्या जे काय असतात त्या या ठिकाणी मी या ठिकाणी दत्त महाराजांपर्यंत मांडण्याचं काम करतो आणि ते तुमची संकट काय करत असतात, निवारण करत असतात. गुरु असावा तर या ठिकाणी काय असावा, असा असावं, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो मी आता गुरूंचं, माझे सद्गुरू आहेत, लक्षात घ्या, हिंगवीर देव. आता हिंगवीर देव कसं आहेत, लक्षात घ्या, की दत्त महाराजांचं रूप आहे, लक्षात ठेवा तुम्ही, लक्षात घ्या, की ते म्हणले आता मी जातो, आता मी किती दिवस आता राहू सगळा भक्तगण रडायला लागला मोर्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की विनंतीला वाढवून थांबले त्या अजून, लक्षात घ्या, की तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. ते म्हणले मी दत्तगुरूंच्या रूपात तुम्हाला काय देतो, दर्शन देतो आणि मग तर मला जाण्याची आज्ञा द्या. सगळे रडायला लागले, दसा देवा तुम्ही जायचं नाही, देवा तुम्ही जायचं नाही. काय गुरु असतात, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी आई वडिलांप्रमाणे माया केली असं सद्गुरू हिमगिरी देवानं, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? मला सुद्धा लक्षात घ्या, तुम्हाला उदाहरण सांगतो की मोर्यामध्ये मी गेल्यानंतर मंदिर या ठिकाणी देवाच्या पायावर डोकं ठेवलं मला म्हणाले, अरे देवच तू दत्त महाराज तुझ्या घरी आले ते, आणि म्हणून तुला काय करावं लागेल, आता घरी आल्यात माझ्या तुला मंदिर उभारावं लागेल, आणि म्हणून हे मंदिर उभारलं, लक्षात दे. आणि खरोखरच या ठिकाणी अशा पद्धतीने जीवनाची चांगली वाट चाललेली, नामस्मरण चिंतन केलं, अनेक प्रकारची पारायणे, गुरुचरित्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, आलं का लक्षात, किंवा दिगंबरा नावाचा 18 कोटीचा संकल्प असेल, हा दत्त महाराजांच्या अगोदर सगळा चंदनासारखं झिजवलं आणि झिजवल्यानंतर दत्त महाराज आलेलं, लक्षात घेतो. साधी गोष्ट नाही ही, लक्षात ठेव. आणि मग या ठिकाणी दत्त हे मंदिर पूर्ण झालं, लक्षात घ्या. जागा सुद्धा तो त्यांनी कशी देवाण दिली बघा. इथं जे उकार नव्हता पाहिलं, लक्षात घ्या, गोरक्षनाथाचा जन्म या त्यातून झालाय आणि ती जागाच या ठिकाणी निवडली, देवाने सांगितले या जागेवर मंदिर बांधा. काय किती पवित्र जागा आहे काय. आणि नंतर म्हणजे ह्याचा कार्यक्रम, मूर्ती आपल्याला आणायची होती, लक्षात घ्या. मूर्ती आणायची 5-6 महिने मंदिरात उभरेल, पण मूर्ती तर अगोदर आणली पाहिजे आपल्याला. देव म्हणायची मूर्ती आताच आणायची नाही, आताच गुरु म्हणायची मग मूर्ती आणायची नाही. 6 महिने गेले, लक्षात घ्या. आणि मग सांगितलं मूर्ती आणा. आम्हाला जयपूरला आम्ही गेलो, लक्षात घ्या, मूर्ती आणायला. आणि मूर्ती आणायला गेल्यानंतर ते काय म्हणले होते, अमुक दुकानामध्ये जातो मी आणि सगळीकडे मूर्ती बघा, सगळीकडे आम्ही बघून त्या दुकानामध्ये आल्यानंतर ही एकमेव मूर्ती आम्हाला पसंत व्हायची, लक्षात घ्या. नंतर मग मला तिथं कळलं की देवानी 6 महिने, लक्षात घ्या, मूर्ती घडवाय टाकली बोरवली सर. बघा या काय या देवाचं उपकार आपल्या ठरवतात, गुरु कसा असावा लागतो. आता या ठिकाणी गेलो तर आम्हाला पसंत झाली मूर्ती. आम्ही घेऊन त्या 2004ची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आम्ही घेऊन 1.5 लाख गेलो होतो सर्वसाधारण घेऊन. बरं, ₹1,00,000 मूर्ती जाण्याला आपल्याला 50,000. मग आता काय 5 लाख सुरुवात केली बोरवली सर हे करायला. नाहीच म्हणले. आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी गेलो, 4 लाखावाला परत करते म्हणजे 4 लाखाच्या मला परवडतच नाही. आता काय बोला, आता करायचं काय. आई देव सुद्धा परीक्षा बघतो. आम्ही तसंच राहिलो, लक्षात, जोपर्यंत आपल्याला मूर्ती मिळाली तसंच राहायचं. मग आपण मग या ठिकाणी परत 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी जायचं, संध्याकाळी बसायचं. आणि एक दिवस तुम्हाला सांगायचं, हा माणूस महान अशा प्रकारचा आला का, तो दुकानदार शेठ माझ्याकडे आला, लक्षात घ्या, तो हात फिरवला आणि म्हणजे तुला मूर्ती दिली, मी मूर्ती दिली, पण या मूर्तीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, तुला काय द्यायचं ते दे. मग म्हणलं का, आम्हाला गायमुख पाहिजे, आपल्याला गायमुख दिलं. बजरंगबली पाहिजे, बजरंगबली दिला. गणपती दिला, लक्षात घ्या. आला का, पादुका दिल्या. ह्या पादुका सर्व या ठिकाणी प्युअर माकराने याला म्हणतात, लक्षात. कुठंतरी 1001 मंदिर असतील तर तिथे मध्ये एखाद्या मंदिरामध्ये अशी प्युअर माकरांना काय असते, मूर्ती असते. किती देवाचं उपकार हे करायचे. की तुम्हाला साधं सांगतो, प्राणप्रतिष्ठेला म्हणलं गुरुंना या,
तो हे कोण करायचं आणि काय? देव म्हणले येणारच. आलं का लक्षात? म्हणजे सद्गुरू म्हणले मी येणारच, काळजी करू नको. मोरवेची माणसं म्हणायची राखी पौर्णिमेचं तारीख दिली आणि तिथं ती देव जागा सुटणार, लाखो बघतं आणि ती म्हणा येणारच नाही. परत जायचे तो विसरायचं देवाला. देव म्हणले येणारच. शेवटी या ठिकाणी कार्यक्रम 3 दिवसाचा लक्षात द्या. आणि 3 दिवसाचा कार्यक्रम घेताना तो तुम्हाला सांगा, पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी लक्षात घ्या दत्त महाराज बजरंग बलीच्या रूपानं लक्षात घ्या इथं आलं, बऱ्या मोठा वानराच्या रूपानं, की असा वानर मी अजून बघितलंच नव्हतं. ते ब्राह्मण सुद्धा एका ठिकाणी काय झाले, चॅट झाली. लक्षात घ्या काय ते देवाची, ह्या सद्गुरूची कृपा आहे. लक्षात घ्या प्रत्यक्ष या ठिकाणी दर्शन दिलं. लक्षात घ्या सर्व बघताना त्या विधीमध्ये भाव काय हे देवाचं आपल्या गुरुचं, ही गुरु कसा असावा लागतो हे तुम्हाला सांगतोय. आणि नंतर लक्षात घ्या तिसऱ्या दिवशी तो कार्यक्रम चालला तरी ब्राह्मणांचा विश्वास नाही. ब्राह्मण म्हणले सर तुम्हाला मोरव्याला जावंच लागेल, यावं लागेल. म्हणजे चारचाकीमध्ये मला म्हटलं काय नाही येणार, माझा विश्वास नाही. म्हणजे जावं लागेल, देवाचंच काय सांगता येत नाही. म्हणले मोरवं सोडलं नाही मग म्हणले त्यांनी पौर्णिमेला. तर लाखो भक्त आलेले असतात, त्यांचे प्रश्न समस्या ऐका, त्यांच्या वाचणारं प्रेम आणि कसं काय येणार आहे. मग आम्ही मोरव्याला गेलो 9च्या टायमाला. अशी पब्लिक बसली होती लक्षात द्या भक्तगण. आणि तितक्यात मी गेल्यानंतर मला पहिले अरे कशाला आला, मला अरे कशाला आला, सगळी माणसं आश्चर्य करायला लागली. लक्षात घ्या गेलो गाव डोकं ठेवलं. अहो म्हटलं उद्या प्राणप्रतिष्ठा तो, अरे म्हणजे तू सांगितलंय ना मी, कशाला आलास बाळा. आला का डोक्यावर हात फिरवला. लक्षात घ्या जा म्हणली का काळजी करून. आणि देव लक्षात घ्या मोरवेच्या माणसाला सुद्धा आश्चर्य वाटलं. देव जागा त्या दिवशी कुणाला दर्शन दिलं, हिथं आला सगळं कार्यक्रम केलं. आणि कार्यक्रम केल्यानंतर देव काय आता मी म्हणलं ब्राह्मण ठेवायचा. लक्षात देवाची कशी लिहिलंय लक्षात घ्या. म्हणले पूजा अर्चा मीच करायची. आला का इथं कोणी लुडू नको करू नको करू. ऐका डोक्यावर हात ठेवला. लक्षात घ्या गुरु, ह्या गुरुमुळं लक्षात घ्या मला दत्त महाराजांचे जे काही आत्मसाक्षात्कार म्हणतो जे आपण अनुभूती जे आहेत ह्या माझ्या सद्गुरू हिमगिरे देव म्हणून आले. आणि त्यांनी एवढं सांगितलं हिथं तुमचे जे प्रश्न समस्या सुटतात का नाही. आला का लक्षात. या कशामुळे सुटतात तर ते देवाने काय सांगितलं मला मोरवेला गेल्यानंतर मला बोलवून घेतात. लक्षात द्या कधी त्यांनी सांगितलं की तू माझी दत्त महाराजांची सेवा चांगली करतोस. लक्षात घ्या मी फार समाधी नाही. म्हणजे दत्त महाराज आपण सेवा खरोच मी इतकी सेवा करतो की मला तुम्हाला सांगायचंय करते मोजमापच करता येणार या शिवाचं. मी इतकंच या दत्त महाराजांची त्याला काहीच कमी पडून शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या दत्त महाराजांना मी काहीच कमी पडून देणार. लक्षात घ्या की तुम्हाला दिसतो आता उत्तर इतकं या ठिकाणी इतकी उत्कर्ष होईल इथं. लक्षात घ्या. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माझी पाऊल वाट माझी आहे आणि त्याला माझं बळ जे आहे ते माझ्या सद्गुरूचं आहे. आलं का त्या सद्गुरूचं बळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरू तिथं जरी नसले तरी हिथं सुद्धा असतात. लक्षात घ्या त्यांनी सांगितलं. आणि हिथं येणाऱ्या भक्ताचे मी काय करीन प्रश्न सोडवीन. तर गुरु कसे असावे लागतात, असे असावे लागतात. लक्षात घ्या ऐका आई वडिलांप्रमाणे भव्य दिव्य असं या ठिकाणी तुमच्यावर प्रेम करावं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या स्वतःपर्यंत माझ्या गुरुने तुमचं आई वडिलांप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला प्रेम दिलं. ते प्रेम आणि माया तुम्हाला देऊन तुमचे प्रश्न समस्या आला का लक्षात आई म्हणून तुमचे वडील म्हणून ते प्रश्न सोडवण्याचं काम मी काय करतो दत्त महाराजांकडून घेतोय. आणि यापुढे सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत हेच मी काम करणार. लक्षात घ्या हेच माझा काय आहे माझी जीवनाचा अंतिम देव एवढंच या ठिकाणी गुरुपौर्णिमेला सांगतो. तर आज बरोबर आता आपण काय करू आता